जगातील सर्वात महागडा कामगार कोण? एखादा फुटबॉल स्टार की एखादा CEO? नाही, जगातील सर्वात महागडा कामगार आहे एक ॲस्ट्रोनॉट, म्हणजेच एक अंतराळवीर. त्याच्या एका तासाची किंमत असते 1 कोटी रुपये. पण गंमत बघा, एवढ्या मौल्यवान माणसाचा सगळ्यात जास्त वेळ जातो कचरा उचलण्यात, साफसफाई करण्यात आणि सामानाची ने-आण करण्यात. हे पाहून 22 वर्षाच्या 2 मुलांनी ठरवलं, बस झालं, आता हे बदलायला हवं. जगाने त्यांना वेडं म्हटलं, पण आज नासा आणि फोर्ब्स त्यांच्या मागे उभे आहेत. या कथेचे 2 हिरो आहेत. पहिला इथन बरहास. इथनचे वडील जेव्हा युद्धभूमीवर जायचे तेव्हा ते स्वतःच्या बुटावर लिहायचे, सो अदर्स मे लिव्ह, म्हणजे जेणेकरून इतर लोक जगू शकतील. हा मंत्र इथनच्या आयुष्याचा कानमंत्र ठरला. आपल्या स्टोरीचा दुसरा हिरो आहे जेमी पामर. जेमी फॉर्म्युला 1 मर्सिडीजच्या टीममध्ये इंजिनियर होता. करोडोंचं पॅकेज, जगातील सर्वात वेगवान गाड्या, पण त्याचं मन रमत नव्हतं. त्याला असं काहीतरी करायचं होतं ज्याचा परिणाम संपूर्ण मानवजातीवर होईल. या दोघांनी एकत्र येऊन एक कंपनी सुरू केली ज्याचं नाव आहे इकारस रोबोटिक्स. ज्या वयात मुलं करिअरची चिंता करतात त्या वयात हे दोघं एकत्र येऊन अंतराळात रोबोटिक लेबर फोर्स बनवण्याची, म्हणजेच यंत्रमानवांची फौज बनवण्याची स्वप्न पाहत आहेत आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी काम देखील करत आहेत. त्यांच्या कंपनीचं नाव इकारस हे खूप विचार करून ठेवलंय. ग्रीक कथेमध्ये इकारस नावाचं एक पात्र आहे जे उडत उडत सूर्याजवळ जातं, पण त्याचे पंख मेणाचे असतात, त्यामुळे ते वितळतात आणि त्यामुळे तो खाली पडतो. लोक म्हणतात की चूक इकारसची आहे की तो सूर्याजवळ गेला, पण हे 2 तरुण म्हणतात की चूक ही नाही आहे की तो सूर्याजवळ गेला, चूक ही होती की त्याचे पंख कमकुवत होते. आणि म्हणूनच हे दोघे आज अंतराळासाठी लोखंडी पंख, म्हणजेच अंतराळातील रोबोट्स बनवत आहेत. हे रोबोट्स माणसासारखा विचार करू शकतात, परिस्थितीनुसार स्वतःला बदलू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं, हे अंतराळवीरांचा महत्त्वाचा मौल्यवान वेळ वाचवू शकतो आणि ते रिसर्चच्या कामावर जास्त कॉन्सन्ट्रेट करू शकतो. त्यांनी न्यूयॉर्कच्या मध्यभागी एक अशी खरीखुरी लॅब बनवली आहे जिथं 0 ग्रॅव्हिटी अनुभवायला मिळतं, तेही पृथ्वीवर. त्यांनी नासाच्या खऱ्याखुऱ्या कार्गो बॅग्स मागवून घेतल्या आणि दाखवून दिलं की त्यांचे रोबोट त्या बॅग्सना किती सफाईदारपणे हाताळू शकतो. 2027 मध्ये त्यांचा जॉयराइड 1 नावाचा एक खराखुरा रोबोट खऱ्याखुऱ्या स्पेसमध्ये झेप घेणार आहे. मित्रांनो, या 2 मुलांची गोष्ट आपल्याला काय शिकवते? आपलं वय आपली लायकी ठरवत नाही, आपली जिद्द ठरवते. जर इथन आणि जेमी आपली सुरक्षित नोकरी सोडून ताऱ्यांकडे झेप घेऊ शकतात, तर आपण आपल्या स्वप्नांसाठी एक पाऊल का नाही पुढे टाकू शकत? लक्षात ठेवा, आकाश ही मर्यादा नाही, तर ती एक सुरुवात आहे.